कोणी झोपत नाही रात्री. आता इन्क्वायरीची स्टेज काय आहे? आतापर्यंतच्या इन्क्वायरीच्या स्टेजेस काय ते तुम्हाला सांगत होतं? चाचा जातो. चाचा जातात. जे काही आरोपी पकडले तेवढे पकडले, बाकी आणखी भरपूर राहिलेली आरोपी काही जणांना सह आरोपी जरा ही मागणी सगळ्या पोलीस डिपार्टमेंट साथ दिली. नाही पण फॅमिलीच्या मागण्यांची मागणी चर्चा आहे माझी बहिणी बोलू शकते. पण ह्या विषयात कसं होतं की तरी पण पोलीस कसं पाहिजे तसं आपल्यासमोर मागणीप्रमाणे आता परत गावकऱ्यांनी काल ठरवलं की आम्ही पूर्ण अन्न त्याग करणार गावकऱ्यांची पूर्ण. हो काल बघितलं गावकरी त्यांना अजून भीती आहे. हो जामीन जर घडली त्यांना परत अडचणी वाटते म्हणून अंडर ट्रायल करूनच शिक्षा जी आहे पूर्व शिक्षा केली माझ्या ट्रायल्स करा. हो हो बरोबर आहे. आम्ही पण पोवानी मागितली. पण तुम्हाला आधी पण भीती वाटायची? आधी म्हणजे आम्हाला काहीच माहित नव्हतं. हे गाव जरी शेजारी असलं ना तरी यांची कधीच ओळख नव्हती. ज्या दिवशी ते तिथं आले पवन चक्कीच्या त्या आवादा कंपनीवर त्यावेळेसच म्हणजे पप्पा त्यांनी जे अशोक सोनवणे त्यांनी म्हणजे एक सरपंच असल्यामुळे माझ्या पप्पाला सांगितलं की इथं असं असं झालंय तुम्ही या. आणि माझे वडील असे होते की गावात छोटं जरी भांडण झालं ना तरी ते कोणाचं असो मिटवायचे. त्या दिवशी ते तिथं गेले तर त्यांनी माझ्या वडिलांना पण मारलं. मग हातापायी झाली. मग गावकऱ्यांना वाटलं की आपल्या सरपंचाला सुद्धा हे इथं येऊन का मारतात म्हणून गावकऱ्यांनी त्यांच्यावर हातापायी झाली. मग त्या दिवशीच त्यांची ओळख झाली. आणि मग त्या दिवसापासून आता भेटायला पप्पा लातूरला येत होते आमच्याकडे. मग येत असताना त्यांनी एकदा दोनदा गाडीच्या पाठीमागे पण आले आणि ही घटना मग 9 तारखेला त्यांनी हे केलं. मग गाडीच्या पाठीमागे तुम्हाला काय माहिती नव्हतं? नाही फॅमिलीला काहीच माहित नव्हतं. आता म्हणजे हे असं निघतंय की म्हणजे त्यांनी 6 तारखेपासून ते त्यांच्या मागेच होते. 6 तारखेला मारामारी सांगितलं 6 तारखेपासून ते फॉलोअप घेत होते. समजा कुठं गटन काय गटन आपला कुठं उचलायचं जमान त्या 9 तारखेला ह्याच्यापाशी गाठलं त्यांनी टोल नाक्यावर. 9 तारखेला त्यांनी लातूर एकटेच आलेले दिसले त्यांना. त्यांच्या मागे एक गाडी होती. त्यांच्या मागे एक गाडी होती. अण्णाच्या मागे एक गाडी त्यांच्या फॉलोअप घेत होती. अच्छा ह्यांच्या मागे एक गाडी होती आणि पुढून आधीच उभा राहिली पुढे आरोपी.